दरम्यान खामेनींचं लोकेशन अमेरिकेनं शोधून काढलं होतं. 30हून अधिक बॉम्बचा वर्षाव करण्यात आला. खामेनींचं कंपाऊंड त्यामुळे क्षणात खाक झालं. सीआयए आणि मोसादच्या ऑपरेशनमुळे खामेनींना मारण्यात यश आल्याचं अमेरिकेचं म्हणणं आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यामध्ये खामेनींचा खात्मा करण्यात आला. तर खामेनींचं लोकेशन कशा पद्धतीने अमेरिकेने ट्रॅक केलं ते आपण समजावून घेऊया. खामेनी त्यांच्या तेहरानमधल्या घरात बसून मीटिंग घेत होता. आणि त्या मीटिंगसाठी इराणचे इतरही टॉप लीडर्स हजर होते. खामेनीचं लोकेशन कसं ट्रॅक केलं ते सध्या आपण पाहतो. अमेरिका आणि इस्रायलनं एकाच वेळी हवाई हल्ले केले. त्यानंतर खामेनींच्या हालचालींवर अमेरिका आणि इस्रायलची आधीपासूनच नजर होती. त्यांनी लोकेशन ट्रॅक केलं आणि तिथे बॉम्बचा वर्षाव केला. मोसाद आणि सीआयएचे एजंट गेल्या 3 महिन्यांपासून खामेनींच्या हालचालींवर पाळत ठेवून होते अशी माहिती आता समोर येते. खामेनीची दिनचर्या आणि सुरक्षित ठिकाणं सीआयएला आधीपासूनच माहिती होती. सॅटेलाइटद्वारे सुद्धा खामेनीवर लक्ष ठेवण्यात येत होतं. गेल्या काही महिन्यांपासून अमेरिका आणि इस्रायलकडून अशा पद्धतीनं छुप्या पद्धतीने कारवाई केली जात होती. सॅटेलाइटद्वारे सुद्धा लक्ष ठेवलं जात होतं. ट्रॅकिंग सिस्टीम, सॅटेलाइट सर्व्हेलन्स, ह्युमन इंटेलिजन्स आणि सिग्नल इंटेलिजन्सच्या मदतीनं खामेनीचं लोकेशन ट्रॅक करण्यात आलं. त्यानंतर खामेनींवर शनिवारी संध्याकाळी हल्ला करण्याचं ठरवण्यात आलं होतं. गेल्या काही महिन्यांपासून खरं तर अमेरिका आणि इस्रायलची ही सर्व युद्धनीती सुरू होती. मात्र शनिवारी सकाळीच खामेनी काही अधिकाऱ्यांचं मीटिंगसाठी एकत्र आले. आणि त्यामुळे हल्ल्याची वेळ बदलून सकाळीच हल्ला करण्यात आला आणि या हल्ल्यामध्ये आयातुल्ला खामेनी यांचा मृत्यू झाला.